मिस्टर राघवेंद्र, खूप खूप चुकीच्या व्यक्तीवर नजर टाकलात तुम्ही. याची शिक्षा तर तुम्हाला भेटेलच. शेवटी माझ्या जानाला टच केला आहात म्हटल्यावर आता खूप थेट हिशोब होणार. कारण माझ्या सियावर, माझ्या वाईफवर मी तर कुणाची नजरही बर्दाश्त नाही करू शकत. तिथे स्पर्श तर खूप लांबचा विषय. बट येस, तुमच्या आधी मला माझ्या प्रिन्सेसचा हिशोब घ्यावा लागेल. तिने मला काही न सांगता स्वतःला इतका हर्ट करून अजिबात चांगलं नाही केलं. अग्नेयने समोरच्या लॅपटॉपवरची त्याची रागीट नजर जशी त्याच्या मिठीत झोपलेल्या त्याच्या जाणावर आणली, तशी भले ती नजर काहीशी सौम्य झाली असली तरी त्यात राग मात्र अजूनही तसाच धगधगत होता. जाना, मे बी यू फॉरगॉट वन थिंग, की मी माझ्या प्रिन्सेसला हर्ट करायची परमिशन साधी मलाही दिली नाही. मग तू स्वतःला हर्ट करूच कशी शकते? यू ऑल्सो हॅव टू पे फॉर इट. तिच्या लाल पडलेल्या त्या हातावर वारंवार ओठ टेकवत तो काहीस चिडतच बोलला. रागातही फक्त प्रेमच करत होता तो तिच्यावर. तिच्या हाताची तिने करून घेतलेली अवस्था बघून त्याचं हृदय अक्षरशः तुटत होतं. राघवेंद्रचा स्पर्श मिटवण्यासाठी तिने केलेला खटाटोप बघून त्याला तिच्यावर प्रेमही येत होतं आणि तिचा भयंकर रागही. प्रेम ह्यासाठी की तिला त्याच्याशिवाय कोणाचा स्पर्श सहनही होत नव्हता. आणि स्वतःला हर्ट करताना तिने स्वतःवर थोडीही दया दाखवली नव्हती. याच गोष्टीचा राग आलेला त्याला. माय मॅड गर्ल. त्याला तिच्यावर इतकं प्रेम येत होतं की त्याने झुकून तिच्या ओठांवर स्मूच केलं. तशी तिची काहीशी चुळबुळ झाली, पण चेहऱ्यावर भरमसाठ आठ्या घेऊन ती थोडीशी वळवळत परत त्याच्या मिठीत शांत झोपून गेली. तिच्यासाठी तर त्याची मिठी जगातली सर्वात सुरक्षित जागा होती. म्हणून तर निर्धास्त होऊन झोपलेल्या ना मॅडम. पण तिच्या या कृतीवर त्याचे ओठ रुंदावले. झोपेत कोण इतकं गोड कसं दिसू शकतं हाच एक क्षण प्रश्न पडला त्याला. पण आता मात्र तिच्या स्पर्शाची मोहिनी आणि रूपाची जादू त्याच्यावर चढायला लागलेली. म्हणून तो तिला घेऊन तसाच उठला. जेव्हा सियाला जाग आली तेव्हा तिने डोळे किलकिले करत तिच्या पापण्यांची परत बाजूला केली. तसे पुढच्या क्षणाला तिचे डोळे ताटत झाले आणि ती लगबगीत उठून बसली. कारण ह्या मॅडम आता अग्निहोत्री मेन्शन मध्ये तिच्या आधीच्या रूमच्या बेडवर होत्या. ते बघूनच तिचे धाबे दणाणले ना. मी इथे कशी आली? मी तर ऑफिस मध्ये ह्यांच्या मांडीवर झोपलेले. सियाने काहीस आठवत तिच्या डोक्याला हात लावला तर तिला इथपर्यंतच आठवत होतं की ती अग्नेयाच्या मिठीत झोपून गेलेली. पण ती इथे कशी आली ह्याची तिला काहीच कल्पना नव्हती. मी आणलं तुला वहिनी, ते पण स्वतःच्या या मजबूत हातांवर उचलून. तोच दरवाजातून आत येणाऱ्या आरवच्या आवाजाने सियाचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि आता त्याला बघून तिला त्याच्यावर किती ते प्रेम आलं. कारण त्याच्या त्या कॉलमुळेच तिला त्या राघवेंद्र समोरून पळता आलेलं ना. आज तर तिला आरव मध्ये जणू देवच दिसत होता. जसं लक्ष्मणाने मा सीताची पदोपदी रक्षा केलेली, तसंच तिला स्वतःच्या या आगाऊ धीरात आज साक्षात लक्ष्मण दिसत होता. आरू, माझं बाळ, इकडे माझ्या जवळ ये. सियाच्या बोलवण्यावर हे गुणी बाळही लगेच तिच्या जवळ आलं. तसे सियाने त्याच्या कपाळावर पसरलेले त्याचे ते गर्द घने केस मागे करत त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. तसा आरव तर खूपच खुश झाला. वहिनी, इतक्या छोट्याशा गोष्टीसाठी मला जर इतकं भारी गिफ्ट मिळणार असेल तर मी तर तुला ऑफिस टू मेन्शन आणि मेन्शन टू ऑफिस उचलूनच घेऊन जात जाईन. आरवच्या बोलण्यावर सिया खळखळून हसली. तिच्यावर त्याचं मनापासून जीव लावणं तिला सुखवून जायचं. पण ह्यांचं उत्तू जाणारं प्रेम बघून
एकटेच तिथे चहाचा कप घेऊन आलेली नित्या मात्र सदम्यात गेली ना. वहिनी, अगं तू त्याच्यावर काय प्रेम लुटवतीये? तुला तर भाई घेऊन आलाय. हे साहेब फक्त तुझा लोळणारा पदर पकडून भाईच्या मागे आले होते. सिया आरववर प्रेम लुटवताच या शेंडेफळाला देखील राग आला ना. त्या दोघांनाही फक्त तिचं अटेन्शन हवे असायचं. नित्याच्या सांगण्यावर आरवने काहीसं वैतागतच तिच्याकडे पाहिलं. निदान वहिनीच्या साडीचा पदर तरी उचलून आणला ना मी, मग हे त्याचंच बक्षीस होतं. नित्याच्या थोबड्यावरचा राग बघून आरवनेही काहीसं चिडातच उत्तर दिलं. पदर उचलण्यात आणि वहिनीला उचलण्यात फरक आहे भुरट्या. उगाच नसते क्रेडिट घेऊन वहिनीकडून लाड करून घेऊ नको. त्याचा राग बघून नित्याची नजरही कठोर झाली आणि तिने बारीक डोळे करून त्याच्याकडे घुरूनच बघितलं. तुझ्या एक पोटात काही राहत नाही ना? सगळं भरभर ओकायचंच असतं. त्याचे गुबडासारखं आकसलेलं तोंड बघून नित्याचं तोंड गोळा झालं. पोटात राहत असतं तर मलाही तुझ्यासारखं 8 महिन्यांचं भलं मोठं पोट असतं ना. पण ते राहत नाही म्हणूनच तर मी इतकी स्लिम आणि फिट आहे. नित्याने आरवला ट्रिगर होणाऱ्या टॉपिकवर छेडतच सियाला गरमागरम चहाचा कप दिला. व्हॉट? मला 8 महिन्यांचं पोट आहे. ढापणे, तुझ्या बटनांचा नंबर वाढलाय की तुझ्या डोळ्यांना मोतीबिंदू झालाय? मला तेच कळेना. कुठल्या अँगलने तुला माझं पोट दिसतंय? हे बघ, नीट खोबणी तरी बुबुळ बाहेर काढून बघ. वहिनी, तू पण बघ, मला पोट तरी आहे का ग? आरवने रागातच त्याचा टी शर्ट वर करत स्वतःच्या 6 पॅक ॲपवर हात फिरवत नित्यावरची नजर सियावर आणत तो चांगलाच भडकला. नित्याच्या इवलूशा डिवचण्यावर तो पार रडायलाच आलेला. त्याला त्याच्या बॉडीबद्दल बोललेलं आवडत नाही हे नित्याला चांगलंच माहीत असल्याने तिने मुद्दाम हा विषय काढला होता. आणि बघा, नेम बरोबर निशाण्यावर लागलेला. साहेब सियाला आत्ता त्याचे मसल्स आणि त्यावरचे कट सही दाखवत होते. त्याला असं कळवळून सांगताना बघून नित्याला तर हसूच आलं. स्वतःवर खूप जास्त प्रेम करायचा तो, पण त्याच्या त्या ॲपवर तिची नजर जाताच तिचे हलके गुलाबी झालेले गाल सियाच्या नजरेतून सुटले नाहीत. तशी तीही गालात हसली. आरू, राजा नित्या तुझी मस्करी करतीये. तू काय लगेच सिरियस होतोय? तू अगदी फिट आणि परफेक्ट आहेस, सेम ह्यांच्यासारखा. सियाने त्याचा टी शर्ट खाली करत त्याला प्रेमाने म्हणायला उशीर की इथे साहेबांची छातीच ताणली ना. म्हणजे तो अग्नेयसारखा फिट आहे ही गोष्ट त्याला स्वतःलाही पटत नसली तरी मिळालेल्या कॉम्प्लिमेंटचं त्याला खूपच कौतुक वाटलं. चक्क त्याच्या भाईच्या रावडी बॉडी सारखी आपली बॉडी आहे हे ऐकून साहेब तर बिना पंखांचे ढगातच पोहोचलेले. पण त्यातही भुवया उंचावून नित्याला चिडवायचं ते विसरले नाहीत. पलटवार नको का करायला? तसं तिने तर तोंडच वाकडं केलं. त्याचा चाललेला आनंद सोहळा बघून तिला जितकं हसू येत होतं तितकंच तो तिला गोडही वाटत होता. पण बाहेरून मात्र तिनेही अँग्री लुक धारण केलेला. आत्ता तुमचा एकमेकांना टफ लुक देऊन झाले असतील तर मला कळेल का तुमचे भाई कुठे आहेत ते? सिया नेहमीप्रमाणे दोघांच्या नजरेच्या मधात उडी टाकताच त्या दोघांनीही मानेला झटका देत नजर फिरवली. भाई तर त्याच्या स्टडीमध्ये आहे आणि त्याने सांगितलंय डिनरचा टाइम होईपर्यंत त्याला कोणीच डिस्टर्ब करायचं नाही. आरवने अग्नेयचा आहे तसा मेसेज देताच इथे सियाचं तोंडच आकसलं. वाईट आणि कुटील राक्षस, फक्त काम काम काम. या माणसाला यांच्या कामाशिवाय काही सुचतं का? इतकंच कामावर प्रेम होतं तर त्या कामाशीच लग्न करायचं ना. निदान त्याला तरी जवळ घेऊन बसले असते. मी झोपायच्या आधीच म्हटलं होतं ना ह्यांना
की मी उठल्यावरही मी तुमच्या मांडीवरच हवी. तेव्हा तर हा माणूस डिंग्या हाकत होता आणि आता बघा मी रागवेन म्हणून स्टडीमध्ये लपून बसलेत. मी पण बघते ना आता किती वेळ बसतात त्या रूम मध्ये. रात्री तर येतीलच ना, तेव्हा दाखवते ह्यांना माझा राग. सिया म्हणातच अग्नियाच्या नावाने खडे फोडत बसलेली. पण तिला हे कुठे माहित होतं ना की आता तिचे अग्निदेवच तिची शाळा भरवणार होते तेही अगदी त्याच्या स्टाईलने. वहिनी, बाकी सगळं सोड, पण तुझ्या हाताला ही स्वेलिंग झाली कशी? आय मीन आपण बाहेरून रिटर्न कंपनीत आलो तर काहीच नव्हतं, मग नंतर काही चावलं का तुझ्या हाताला? आरवने तिच्या हाताकडे इशारा करत तो तिच्या बाजूला बसला. तसं सियाने गोंधळून तिच्या हाताकडे पाहिलं. तशी ती 3 ताड उडालीच, कारण तिच्या हाताला कसलीशी क्रीम लावून त्याला अगदी पातळ बँडेज केलेली. ते बघून आता मात्र मॅडमचे धाबे दणाणले आणि घशाला कोरडच पडली. हे कोणी? तिच्या तर घशातून आवाजही फुटेना. अगं, तुला माहीतही नाही का? हे तर तू आली तेव्हापासूनच आहे. भाईनेच सांगितलं तुला कसलीशी स्वेलिंग झाली म्हणून. नित्याने सांगायला उशीर की सियाने पूर्ण जोर लावून तिचा आवंडा कसा बसा खाली ढकलला. म्हणजे ह्यांनी माझा हात बघितला का? सिया, अब तो तू गई बेटा. आता हा राक्षस तुला कच्च खाऊन टाकणार. सियाला तर आता स्वतःच अग्नेय समोर जायची भीती वाटायला लागली. थोड्या वेळात सिया फ्रेश होऊन जशी बाहेर आली, तिची सर्वात पहिली नजर हॉलमध्ये सोफ्यावर बसलेल्या देविकावर गेली, जी आपल्या आईच्या बाजूला बसून आपलं रडगाणं सांगत बसलेली आणि आपल्या रॉकस्टार आजी आहेत की स्वतःच्या लेकीचं ऐकायचं सोडून त्यांच्या फोनमध्ये रील बघत बसलेल्या. म्हणजे या म्हातारीच्या अंगात तरी किती ते गुण ना. आई, मी तुझ्याशी बोलतेय हे कळतंय का तुला? देविका तिच्या आईला तिच्याकडे दुर्लक्ष करताना बघून चिडलीच शेवटी. अगं एक कार्टे, माझ्या कानात ओरडू नको. कळतंय मला तू माझ्याशी बोलतीये ते, पण का बोलतीये हेच कळत नाही आहे. आजीच्या या वाक्यावर तिथेच सोफ्यावर लोळणाऱ्या नित्याचं हसू भस्कन बाहेर आलं. ही पहिली मुलगी असेल जी आपल्याच आईवर हसत होती. नित्याला हसताना बघून देविकाने तिच्याकडे असं काय बघितलं की तिचं तर हसूच गायब झालं आणि तिच्या थोबड्यावरचा उडालेला रंग बघून आरवचे मात्र ओठ रुंदावले. तोही त्या हॉलच्या एका कोपऱ्यात असणाऱ्या पर्सनल सिटिंग एरियात बसला होता. बसला तिथे असला तरी साहेबांची नजर मात्र त्याच्याही न कळत नित्यावरच जात होती. मगाचपासून तिचे छोटे एक्सप्रेशन टिपत बसलेला तो. आई, अगं मी बोलली ना तुला, मी आणि रमेश आता पुण्याला शिफ्ट व्हायचा विचार करतोय. रमेश बोलत होते त्यांची पुढची बदली कदाचित तिथेच होईल. देविकाने असा काय बॉम्ब टाकला की ते नित्या गडबडून उठूनच बसली आणि आरवच्याही चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्यांच्याही न कळत त्या दोघांचीही नजर सर्वात आधी एकमेकांवरच आली. त्याच्याकडे बघताच नित्याचे डोळे तर क्षणातच भरून आले आणि तिच्या नजरेत पाणी बघून इथे आरवचा जीव अगदीच कासावीस झाला. तिला रडताना बघून त्याचं इतकं अस्वस्थ होणं त्यालाच समजत नव्हतं. पण ती पुण्याला शिफ्ट होतीये या फक्त विचारानेच हृदयात खोलवर काहीतरी तुटल्यासारखं झालं त्याला. अरे वा, चला, म्हणजे फायनली तू या मेन्शन मधून चालली म्हणायची. बरं, कधीचा मुहूर्त आहे? आजीला त्यांच्या मुलीची नाटकं चांगलीच कळत होती. आज थोडी ना ओळखून होती ती तिच्या मुलीला. ती या जन्मात तरी या मेन्शन मधून पाय बाहेर टाकणार नाही हे तर तिलाही चांगलंच माहीत होतं. पण नक्की तिच्या डोक्यात आता काय शिजतंय
ह्याचा मात्र तिला काहीच अंदाजा नव्हता. आई, कसली असशील ग तू? म्हणजे तुझी एकुलती एक मुलगी तुझ्यापासून लांब जायचं बोलतीये तरी तुला त्याचं काहीच वाटत नाही का? तिच्या आईच्या या थंड रिॲक्शनवर देविका चांगलीच चिडली. तसा तिचा चढलेला आवाज ऐकून सुवर्णाही किचन मधून तडक बाहेर आल्या. सियाचे तर पाय तिथेच जमलेले. नित्या जाणार या गोष्टीची ती कल्पनाच करू शकत नव्हती. अरे, असं कसं काही वाटत नाही म्हणतीये तू? वाटतंय ना, मला तर बाबा भरपूर आनंद होतोय. तू लांब जावी म्हणून तर मी तुझं लग्न करून दिलेलं ना. पण छे, आमचे इतके पुण्य कुठे की तू कुठे लांब राहिलीस. लग्न झालं तरी तू इथेच आहेस. पण आता तू स्वतःहून जायचं बोलतीये तर मी आत्ताही तुझी तितक्याच उत्साहात हसत हसत विदाई करेन हो. आजीच्या या बोलण्यावर आता मात्र देविकाचं डोकंच फिरलं. पण इकडे नित्या आणि आरवचा श्वास मात्र अडकलेला. भुरट्या, तू आताही काहीच बोलणार नाहीस का? तुला खरंच काहीच वाटत नाही का रे? की आताही मी फक्त एकटीच ही डोर पकडून बसलीये. आणि जर असं असेल तर मी पुण्याला गेल्यावर ती डोरही तुटून जाईल, जे कदाचित मी सहनही करू शकणार नाही. नित्याने तिच्या डोळ्यातलं पाणी किती मुश्किलीने अडवलेलं हे तर तिलाच माहीत. पण तरी ते भरलेले डोळे आरवकडे अगदी आशेने बघत होते. पण तो तिच्या डोळ्यातल्या पाण्याचा अर्थ आणि ती जाणार म्हणून त्याच्या हृदयात माजलेली खळबळ समजण्याचा प्रयत्न करत होता. नित्या, तू जाते तर मला का त्रास होतोय? कधी ना कधी तुला तर इथून जावंच लागणार ना. मग हे माहीत असूनही माझं हृदय इतक्या जोरजोरात पेन का करतंय? काहीतरी खूप मौल्यवान माझ्या हातून सुटतंय अशी खूप विचित्र फिलिंग येतेय मला. आरवने त्याच्या दुखणाऱ्या हृदयावर हात ठेवून गच्च डोळे मिटून घेतले. तसं नित्याला अजूनच रडू आलं. त्याला काहीच फरक पडत नाही असाच समज झाला तिचा. आई, अहो हे काय बोलताय तुम्ही? देविका, तू आईंच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊ. तुला माहित आहे ना, त्या असंच बोलतात. सुवर्णा तर या मायलेकींमध्ये नेहमीच पिसून जायची. त्या बिचारीची तर पार कोंडीच करून सोडायच्या ह्या. पण सुवर्णा, मी आता असंच थोडी ना म्हंटल. अरे, लेक जायचं म्हणतीये तर मी तर तिला आनंदातच पाठवत आहे. आजी अगदी केविलवान तोंड करून सुवर्णाकडे बघत बोलल्या खरं. पण सुवर्णा आपल्या सासूच्या खुरापती चांगलीच जाणून होती. सगळ्यांना आपल्या मुलांच्या खुरापतींचा ईट येतो, पण इथे मात्र मुलांपेक्षा आजीच गईगुजरी होती. आई, अहो, सुवर्णा डोळे मोठे करत आजीला गप्प राहायला दटावतच असते की, सुवर्णा, सासूला डोळे दाखवतेस? हेच का संस्कार तुझे? थांब, आत्ताच माझ्या ह्यांना कॉल करून तुझी तक्रार करते मी. त्यांना तर मीच त्यांच्या गुणी सुनेला छळते असं वाटत असतं. पण इथे माझी सून माझा किती जाच करतीये हे कोणाला सांगायचं मी? देवा, खरंच कलियुग आलं बाबा. आजीचा सुरू झालेला ड्रामा बघून सुवर्णा तर डोक्याला हातच मारून घेतला. जगातली सगळ्यात उचापती सासू तिच्याच वाट्याला आलेली. वहिनी, राहू दे अगं. आईला तर हेच हवे की मी इथून लवकर जावी म्हणून. तर आई, खुश हो आता. जातच आहे मी आणि आता परत येणारही नाही. फक्त नित्याच्या कॉलेजमधून उद्या तिचं लिव्हिंग सर्टिफिकेट कलेक्ट करून आम्ही लागोलाग जाणारच आहोत. देविकाच्या या वाक्यावर आता मात्र आजीचे डोळे ताटच झाले. पण इकडे आरवचा जीव मात्र जायला ठेपला. ती उद्याच जाणार ही गोष्टच तो इमॅजिन करू शकत नव्हता. श्वास अगदीच भरल्यासारखा झाला त्याला.
नित्या तर आता बधीरच झाली. क्षणातच तिला तिचं आयुष्य 360 डिग्रीने फिरल्यासारखं झालं. सियाने पटकन येऊन नित्याला स्वतःच्या मिठीतच लपवलं. तिच्याने तर नित्याला लांब करणं होणार नव्हतं. त्यात तिच्या आरवसाठी तर ती हे सहन करूही शकत नव्हती. खबरदार खबरदार, जर तिचं नाव घेतलंस तर माझी नात कुठेही जाणार नाही. तुला जगातल्या कुठल्याही टोकायला जायचं तर तू बिंदास्त जा. हवे तर हिमालयात जाऊन राहा, पण माझी नित्या इथेच राहणार. आजीने फरमान सोडताच आता कुठे जाऊन सगळ्यांच्या जीवात जीव आला. सुवर्णानेही निश्वास सोडला. नित्या तर जीव होती या घराचा, मग तिच्या जाण्याने सर्वच कोलमडणार होते. आरवने तर टी शर्टचा गळा खाली ओढत त्याचा अडकलेला श्वास सगळ्यात आधी मोकळा केला. आई, तुझी नात माझी मुलगी आहे. तिच्या आयुष्याचे निर्णय फक्त मी घेणार. देविकाही आजीला प्रति उत्तर देत रागात फणकारली. दोघीही जणू आता हट्टालाच पेटलेल्या. पण आजीला देविकाची खेळी समजत होती. नित्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून खूप मोठा गेम प्लॅन करत होती ती. देविका, तू माझ्या नातीला नेऊन दाखवच. ज्या प्रॉपर्टीच्या तुकड्यासाठी तू माझा आणि ह्यांचा जीव खातीये ना, आम्ही तोही तुझ्या नावावर करत नसतो मग. आणि लक्षात ठेव, या घरात शेवटचा निर्णय फक्त एकाचाच असतो. त्यामुळे तुला नित्याला न्यायचं तर अग्नीची परमिशन घे आणि घेऊन जा. आजीने प्रॉपर्टीचा विषय मधात ओढताच देविकाच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या. ही एकच तर कमजोरी होती तिची. ती परत तिच्या आईला काही बोलणार. तोच लिफ्टचं डोअर उघडलं गेलं आणि पुढच्या सेकंदाला तिथे भयान शांतता पसरली. मग आता काय वाटतं तुम्हाला, कोण आला असेल? पण कोण आलं असण्यापेक्षा आता ही स्टोरी कोणता नवीन ट्विस्ट घेणार हे पाहण्यासाठी पुढचा भाग आवर्जून बघा. हो, पण तुमच्या आगळे आणि सियाला मी वेगळं करणार नाही बरं, पण स्टोरीज ट्विस्ट घेणार हे मात्र नक्की. त्यासाठी ह्या स्टोरीला कनेक्टेड राहा. आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट्स करून कळवा आणि खूप साऱ्या लोकांना शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आता आठवणीने सबस्क्राईब करा, कारण लवकरच माझ्या नवीन स्टोरीजची अपडेटही मी पोस्ट करेन.